नमस्कार, स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले सॅलड रेसिपी. सॅलड हा आपल्या आहारात अतिशय महत्त्वाचा घटक आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्याचा आपल्या आहारात रोज समावेश असावा. आपला आहार हा प्रोटीन, फायबर, विटॅमिन्स, स्निग्ध पदार्थ, खनिजे अशा सर्वांगीण असावा असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. आणि शरीराचे पोषण होण्यासाठी आहारात हे सगळे घटक योग्य प्रमाणात असणे आवश्यक असतं. रोजच्या जेवणात आपण भाजी, पोळी, भात, आमटी आवर्जून खातो, पण सॅलड खातोच असे नाही. आपण खात असलेल्या पदार्थातील पोषण शरीराला मिळण्यासाठी सॅलड अतिशय महत्त्वाचे काम करतात. आणि कलरफुल असणारे सॅलड फळं आणि फळभाज्या यापासून तयार होतात, त्यामुळे ती शरीराला फायदेशीर असतात. सॅलडमुळे शरीराला फायबर तर मिळतेच, पण त्यासोबत विटॅमिन ई, विटॅमिन सी हे घटक मिळण्यासही मदत होते. आज मी तुमच्यासाठी 7 दिवसाच्या 7 रेसिपी घेऊन आलेली आहेत आणि 7 दिवसाला आपण कोणकोणते सॅलड घेऊ शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पाहूया आपल्या रेसिपी. सगळ्यात पहिली रेसिपी आहे आपली सॅलडची, ती आहे मटकीची म्हणजे स्प्राऊट. आणि त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण पाहूया. तर खूप इझी आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे, तुम्हाला आवडेल पण. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, मटकीला मोड आलेले आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. मोड आलेली मटकी घ्यायची. त्यानंतर रात्रभर आपण भिजवलेले शेंगदाणे, मनुका रात्रभर भिजवलेले, ओला खोबरा, त्यानंतर डाळिंबाचे दाणे. आणि आपल्याला याच्यामध्ये ओला खोबरा असं वरतून टाकायचं आहे आणि चवीला थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर कशी वाटली आपली फर्स्ट सॅलडची रेसिपी? खूप सोपी आणि खूप पटकन होणारी आहे. तुम्हाला नक्की आवडेल. मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. आता आपण सेकंड सॅलडची रेसिपी पाहणार आहोत. तर सेकंड रेसिपीसाठी आपण पाहूया. सेकंड रेसिपी आहे आपली काबुली चणे. प्रोटीन आणि रिच म्हणजे काबुली चणे आपल्या शरीरासाठी खूप प्रोटीन आणि म्हणजे फायदेशीर आहे. आणि त्यासाठी आपण काय करायचं आहे, सर्वप्रथम चणे हे रात्रभर भिजत घालायचे आणि सकाळी धुवून मीठ आणि पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची 2 अशी म्हणजे थोडंसं तिखट. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ, चाट मसाला आणि लिंबाचे रस आपण थोडासा याच्यामध्ये ॲड करणार आहोत. खूप आपलं सॅलड हे खूप टेस्टी लागतं. आणि काबुली चणे आपल्या शरीराला म्हणजे एक ऊर्जाचा स्रोत आहे, तर ते आपल्याला खूप फायदेशीर आहे काबुली चणे. आणि खूप छान झाला आहे आपला सलाड. आणि त्यामध्ये आपण तुम्हाला चव खूप छान येते आणि तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता आपण पाहूया तिसऱ्या सलाडची रेसिपी. तर चला, आपली थर्ड रेसिपी आहे सलाडची काळा चना आणि मूग. काळा चना आपल्या आणि मूग हे आपण जे आहे ते मोड आलेले आहे. तर मूगला आपण रात्रभर भिजवून त्याला मोड आणलेले आहेत. आणि चणे जे आहे काळा चना त्याला पण आपण मोड घेऊ दिलेले आहेत. तर त्यासाठी आपण एका बाउलमध्ये सर्वप्रथम मूग घेऊया. त्यानंतर आपण 1 वाटी काळा चना, त्यानंतर आपण काकडी 1 वाटी, त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची 2-3 बारीक चिरलेली आणि लिंबूचा रस. त्यानंतर आपण चवीला याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. त्यानंतर चाट मसाला, त्यानंतर ब्लॅक पेपर आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण. आणि हे कच्चं कडधान्य आपण खाणार आहोत या सॅलडमध्ये आणि ते पण मोड आलेलं. तर आपली ही रेसिपी आहे थर्ड डेची. खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे. आता आपण पाहूया 4th डेची रेसिपी. डे 4 कॅबेज सॅलड रेसिपी. आता या रेसिपीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पत्तागोबी, सर्वप्रथम पत्तागोबी, गाजर, शिमला मिरची आणि कांदा हे सगळं आपल्याला लांब लांब कापून घ्यायचं आहे.
आता आणि शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर कोथिंबीर, काकडी आणि हिरव्या मिरच्या. आता सर्वप्रथम याच्यात आपण कॅबेज टाकूया, म्हणजे कोबी. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि काकडी. आपण आता याच्यामध्ये बारीक किसलेला गाजर, काकडी, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा टाकूया. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली आणि शेंगदाण्याचं कूट. आता आपण हे एकत्र करून घेऊया. आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. तर आपण लिंबाचा रस टाकूया याच्यामध्ये. आणि आता आपल्याला लिंबाचा रस टाकल्यानंतर एकीकडं पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता, माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. आणि हे मिश्रण आपण गार झाल्यानंतर सॅलडमध्ये ॲड करणार आहोत. आता इथं मी जिरे मोहरीचा तडका दिलेला आहे आणि हिंग टाकायचं. आणि ही फोडणी आपली गार झाल्यावर आपण मिश्रण टाकूया. आता आपण गार झाल्याने ते ॲड केलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहेत. त्यानंतर आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण. आणि वरून आपल्याला याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ती सर्व करायची आहे. छान आपली सोपं इझी असं सॅलड आपलं तयार झालेलं आहे. कॅबेज सलाड तुम्हाला नक्की आवडेल, मला नक्की सांगा. आणि आता आपण पाहूया डे 5चं सॅलड रेसिपी. तर चला पाहूया. डे 5ची आपली रेसिपी आहे रोस्टेड चना रेसिपी. म्हणजे आपलं फुटाणे आहे ते रोस्टेड आपले भाजलेले, त्याची रेसिपी आपण पाहणार आहोत आज. आणि रोस्टेड चण्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे आणि काय काय साहित्य घेतलं आहे ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण फुटाणे घेतले 1 बाउल, 1 वाटी. त्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर लाल आपला काळा चना, त्यानंतर कांदा, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर काकडी आणि गाजर बारीक किसलेलं, म्हणजे बारीक चिरलेलं, आणि कोथिंबीर. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. नंतर चाट मसाला आणि थोडंसं लिंबाचं रस. ही पण आपली रेसिपी खूप टेस्टी आहे. आणि सलाडची रेसिपी म्हणजे चणे, त्यानंतर आपले कच्चे चणे, मग शेंगदाणे आपण जे भाजलेले आणतो विकत बाजारातून, त्यानंतर आपण लिंबाचा रस टाकलेला आहे याच्यामध्ये. आणि असं आपलं सॅलड तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला आवडला असेल हा पण सॅलड रेसिपी. एकची रेसिपी आहे रॉ बीट सॅलड विथ ॲपल आणि कॅरेट. म्हणजे गाजर घेणार आहोत, ॲपल घेणार आहोत आणि त्यानंतर आपलं बीट. तर आपण हे बीट, गाजर आणि ॲपलचे बारीक असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला. सर्वप्रथम बारीक बारीक चिरून घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य टाकायचं आहे. ही पण खूप आपली इझी आणि हेल्दी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर आपण बीट जे आहे ते शिलून घेतलेलं आहे, त्यानंतर गाजर आपण शिलून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये एका बाउलमध्ये सर्वप्रथम गाजर टाकलं, त्यानंतर बीट, त्यानंतर आपण जे सफरचंद आहे त्याला बारीक बारीक कापलं होतं ते ॲड करूया. आणि लिंबाचा रस, आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चाट मसाला. आणि आपलं सॅलड तयार. खूप आपलं सोपं आणि इझी आपलं हे सॅलड आहे आणि हेल्दी आहे. फ्रूट ॲड होत आहे आणि खूप इझी आपली रेसिपी आहे डे 6ची. 1 ॲपल, 1 गाजर आणि 1 बीट, तर असं आपण सॅलड बनवलेलं आहे. छान आपलं सॅलड असं बनवून झालेलं आहे आणि आपल्या खाण्यासाठी तयार आहे. आता आपली आहे डे 7ची रेसिपी. तर स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी. लहान मुलांना स्वीट कॉर्न खूप आवडतं,
ते तुम्ही भाजून द्या किंवा बॉईल करून द्या. त्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकून तुम्ही त्यांना खायला दिलं मीठ टाकून तर ते आवडीने खातात. तर आता आपण सॅलडमध्ये कसं बनवणार आहोत हे तुम्हाला मी दाखवते. सर्वप्रथम काय करायचं, गरम पाणी करून घ्यायचं. त्याच्यात एक तेजपत्ता, अद्रकचा तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या आणि मीठ आणि काळी मिरी मी हे गरम पाण्यात टाकलं आहे. हे यासाठी टाकलं की आपल्या कॉर्नला जे आहे ते टेस्टी बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता 5 मिनटं याला बॉईल करायचं आहे. बॉईल करणं झालं की ते आपण गाळून घेऊया. आता एका बाउलमध्ये स्वीट कॉर्न टाकू. त्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला, त्यानंतर बारीक टोमॅटो, त्यानंतर शिमला मिरची, त्यानंतर काकडी आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली. आता हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे, थोडंसं म्हणजे ब्लॅक पेपर पावडर आणि आपलं छान असं सॅलड बनून तयार. तर हे तुम्ही छान असं सर्व करू शकता खाण्यासाठी. तर 7 दिवसाच्या सॅलड रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आपण 7 दिवसाच्या 7 सॅलड रेसिपी पाहिल्यात. हेल्दी अशा रेसिपी आपण पाहिल्या आहेत. तर तुम्हाला नक्कीच आवडल्या असेल. तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि अजून मी तुमच्यासोबत खूप काही शेअर करणार आहे आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.